हॅलो फ्रेंड्स, दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या इथे गावदेवी मातेची जत्रा असते आणि आता आम्ही निघालो आहे जत्रेत जायला. आम्ही आमच्या लहानपणापासून त्या जत्रेत जातोय आणि आता आम्ही आमच्या मुलांना घेऊन जातोय. खूप मजा येते या जत्रेत आणि इथे तर माझं आणि वैभवचं बालपण गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही लहान असल्यापासूनच ह्या जत्रेत जातो. इथे आता देवीची आमची पालखी येणार आहे, सगळे मस्त नटून तटून छान डान्स करतायत. हे बघा, आता इथे आमच्या देवीची पालखी आलेली आहे आणि आता आम्ही पाया पडून घेणार आहे. त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो ओटी भरायला देवीच्या मंदिरात आणि खूप गर्दी होती. तिथे आम्ही ओटी पण घेतली. खूप गर्दी होती, पण तिथे आमचे ओळखीचे भेटले. त्यांनी आम्हाला ज्या साईडने एक्झिट होतं त्या साईडने घेऊन गेले, त्यामुळे आमचं दर्शन खूप छान आणि 5 मिनिटात झालं. आम्हाला लाईनमध्ये उभं राहायची काही गरज नव्हती. इथे आमची आई माऊली इतकी सुंदर दिसते ना, खूप छान दिसते. दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो मेन ठिकाणी, म्हणजेच विहाच्या आवडीच्या ठिकाणी खेळायला. जत्रा 2 दिवस असते आणि आम्ही दोन्ही दिवस आम्हाला यावं लागतं विहामुळे, कारण की तिला जत्रेत खूप आवडतं फिरायला. आणि आदिल आणि विहा दोघांनी अगदी पैसे वसूल केले. एकही आय थिंक राईड सोडली नसेल, सगळ्यातच बसलेत ती लोक. आणि त्याचबरोबर मीही हात साफ करून घेतला. हे जे छापे तुम्ही दिसतात ते बघितल्यानंतर भांडी घेतली, कानातले घेतले, बरंच काही घेतलं. आणि मेन तर बोरं घेतली. ही तर मला आवडतातच आणि मी जत्रेतच घेतले. त्यानंतर मेन सुरू झालं विहाचं खेळणी 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 आणि ही छोटी छोटी खेळणी आम्ही घेतली आहेत तिला. या ठिकाणी गेलो होतो, पण हा माणूस खूप महाग देत होता. मग आम्ही दुसरीकडे गेलो. दुसरीकडे ती स्वस्त होती आणि घेतली पण आम्ही. पण नंतर तिला एक मांडणी आवडलेली. ती मांडणी तो मला कमी करून देतच नव्हता, खूप महाग सांगत होतं. मी त्याला बोलते मला कमी करून दे, पण नाही. शेवटी बाकीची खेळणी घेतली आहे आणि ती मांडणी घेतलीच नाही. तिला म्हटलं तुला नंतर मांडणी घेऊन दे. सो त्यानंतर आम्ही गेलो घरी. रात्रीचे 1:30 वाजले घरी जाईपर्यंत. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत